नमस्कार. आज केरला स्टाईल दही भात मी बनवणार आहे. मी भात घेतला, इथं राईस घेतले, त्यामध्ये दही घातले. दही आणि नमक घालून एक 4 तास भिजत ठेवलेलं, म्हणजे असं मुरत ठेवलेलं दही घालून. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता दही. तुम्हाला केवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं करू शकताय. त्यानंतर मी त्याच्यात फोडणी मारणार आहे. मी कांदा घेतलाय बारीक चिरून, मिरची घेतली, लसूण घेतलाय, कोथिंबीर, डाळिंब आणि मोहरी घालणार आहे त्याच्यामध्ये फोडणीला. खरं कांदा फोडणीला मारायचं नाही आहे. मी आता करते बघा, दाखवते तुम्हाला काय करायचं. पहिला ह्यात आपण कांदा घालणार आहोत. कांदा घालून मिक्स करणार आहे आपण त्याच्यात. कांदा मिक्स करून घ्यायचा. कांदा असा मिक्स करून घ्या. तुम्हाला केवढा कांदा पाहिजे तेवढा तुम्ही घालू शकताय त्याच्यामध्ये. पूर्वी लोक काय करायचे, असंच रात्रीचा भात राहिला की काय तर करायला असं स्पेशल घालून तेच खात होती. पूर्वीच्या माणसांना कसं स्ट्रॉंग शक्ती आहे, तसं आता आपल्याला पिझ्झा बर्गर खाऊन काही येत नाही शक्ती. हे बघा असं मिक्स करायचं. आता मी गॅस लावून त्याच्या पातेलं तापत ठेवणार आहे. आता गॅसवर मी पातेलं तापत ठेवले. त्यामध्ये आता 2 चमचे तेल घालणार आहे. तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं घालू शकता तेल. त्यात काजू पण फोडणीला पातेलं तापत ठेवले, त्यात तेल घातले. त्यात तुम्ही काजू पण घालू शकताय तुम्हाला आवडत असेल तर. थोडं तेल गरम झाले की आपण त्यात फोडणी मारणार आहोत. इथं मोहरी घालते बघा मी आता. कढीपत्ता, लसूण आणि मिरच्या. हे आता असं भाजलं घ्यायला होतं. मिक्स करून घेणार आहे मी. हे बघा असं मिक्स करून झाल्यानंतर त्यात आपण कोथिंबीर आणि डाळिंब घालणार आहोत. हे बघा कोथिंबीर. आता कोथिंबीर घालणार आहोत डाळिंब घातल्यानंतर. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. बघा केरला स्टाईल दही भात रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.